नमस्कार मित्रांनो. आज इक्विटी मार्केटबद्दल थोडंसं अजून पुढे जाऊया. आपल्याला हे माहिती आहे, जेव्हा कंपनी मार्केटमध्ये आपले शेअर्स विकायला काढते, आपण त्याला आय-पी-ओ किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा प्रायमरी मार्केट असं म्हणतो. जेव्हा हे कंपनी काढते, तर हे कुठेतरी एका डॉक्युमेंटमध्ये पब्लिश करते, ज्याला म्हणतो आपण डी-आर-एच-पी. हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस. पण गोष्ट इथं थांबत नाही. याच्यात सुद्धा 2 डिव्हिजन आहेत किंवा 2 प्रकार आपल्याला दिसून येतील, आपण जर लक्ष दिलं. होतं काय, कंपनी जेव्हा छोटी असते, तेव्हा त्याच्यात खूप सारे लोकं पैसा इन्व्हेस्ट करतात. याच्यात याला गोंडस नाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. स्टार्टअप इन्व्हेस्टिंग, एंजल इन्व्हेस्टिंग किंवा व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टिंग अशी त्याची नावं आहेत. मोठी-मोठी लोकं याच्यात पैसा इन्व्हेस्ट करतात. कंपनी जेव्हा छोटी असते किंवा प्रायव्हेट लिमिटेड असते. जेव्हा ही कंपनी स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढते, तर ही लोकं म्हणतात, की आम्हाला आता आमचा पैसा परत द्या. आम्ही हे शेअर्स पब्लिकला देतो आणि जे पण क्वांटिटीला, ज्या पण किमतीला पब्लिक हे शेअर्स घेतील, तो सगळा पैसा मी घेऊन जातो. याला ओ-एफ-एस किंवा ऑफर फॉर सेल असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार असतो फ्रेश इश्यू. म्हणजे जेव्हा सुद्धा कंपनीच्या कुठल्याही आय-पी-ओला तुम्ही अर्ज करताय, एक गोष्ट निश्चित बघा त्यांच्या डी-आर-एच-पीमध्ये, की कंपनी फ्रेश इश्यू करतीये का ऑफर फॉर सेल करतीये किंवा दोघांचं मिक्सचर करतीये. जर फ्रेश इश्यू असेल, तर हा अख्खा पैसा जो पब्लिककडनं कंपनी जमा करते, कंपनीमध्ये जातो. कंपनीच्या ग्रोथकडे जातो, डायव्हर्सिफिकेशनकडे जातं व कंपनीच्या एक्सपान्शनकडे तो पैसा जात असतो. मात्र तो जर ओ-एफ-एस असेल म्हणजे ऑफर फॉर सेल असेल, तर हा अख्खा पैसा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर घेऊन कंपनीमधून बाहेर पडतो किंवा त्याचा स्टेक तो कमी करतो. याच्यात कंपनीला पाहिजे तसं काही भेटत नाही. कंपनीचा ॲक्चुअली ओ-एफ-एस म्हणजे कंपनीकडे एकही रुपया येत नाही. तर पुढं डी-आर-एच-पी जर वाचायचं असेल, तर हे 2 गोष्टी स्टार्टिंग इथून करायला पाहिजे. आज इथंच थांबूया. परत भेटू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.